हॅलो, वेलकम टू माय चॅनल आईस किचन. आईस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे काजू मसाला. चला तर मग आपण कृतीकडे वळूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 4 मीडियम साईज कांदे आहेत. मी अडीच हे मोठे कापलेत आणि हे दीड मी लहान कापले. 2 टमाटे आहेत. कॅप्सिकम अर्धा यूज केलाय. कोथिंबीर आहे आणि हे 20 काजू आहेत. हे वाटीभर काजू घेतले सेपरेटली. लसण, अद्रक आणि थोडंसं बटर आहे. आणि बाकीचे जिन्नस मी जसे त्यात घालेत तुम्हाला सांगेन. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मी एक ग्लास आणि थोडंसं पाणी घातलंय. तर मी जे मोठे कापलेले ते कांदे घालत आहे. 15-20 काजू आहे. लसूण आहे, लसूण आणि अद्रक हे मी बॉईल करायला ठेवलंय. तोपर्यंत हे बॉईल व्हायला 5-10 मिनिटं लागतील. 5-10 मिनिटं हे बॉईल झाल्यानंतर ह्याला काढून थंड झाल्यावर मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्या. त्याच्या पहिले आपल्याला टमाट्याची पण प्युरी करावी लागेल. तर मी टमाट्याची प्युरी करून घेते. हे 2 टमाटे मी त्याची प्युरी करत आहे. एका कढईमध्ये ना थोडंसं मी काजू तळून साईडला ठेवत आहे. त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून, अगदी थोडंसं ऑइल टाकून मी पहिले कॅप्सिकम, आता हे उकळलंय कम्प्लीट. मी ह्याला बंद करत आहे. हे थंड झाल्यावर ड्रेन आउट करून पाणी सगळं काढून मग त्याची ग्रेव्ही बनवायची. थोडं साडे काढून त्याचकडे तुम्ही काजू करतो ना. त्याच्यानं पाणी आता ड्रेन आउट करून द्या. मी येतो मिक्सरमधून. ॲक्च्युली अजून थोडं थंड व्हायला पाहिजे. याची आता मस्त ग्रेव्ही झाली आहे. तुम्ही साईडला घेते. थोडंसं तेल द्या. अर्धा चमचा जिरं टाकून याच्यात ते दीड मी बारीक केलेला तो कांदा घेतलाय. हळद, टमाट्याची प्युरी घाला. साईडला त्याचं तेल सोडायला लागले. मी आता त्याच्यात काजूची पेस्ट मिक्स करते. मिक्स करत आहे मी काजू आणि कॅप्सिकम. आता मी
आणि 1.5 चमचा मीठ. मी थोडंसं तिखट ॲड करते कलरसाठी मला. गरम मसाला आणि कोथिंबीर. तर थोडीशी कसुरी मेथी घालते. ते ऑप्शनल आहे पण छान चव येते. ह्याच्यात सगळं शिजल्यानंतर थोडंसं बटर घाला. मिक्स करा. एनहान्स करतं टेस्टची. करून बघा, मला निश्चित आलं. मी गॅसला बंद करत आहे. व्यवस्थित शिजलेलं आहे. कोथिंबीर मी गार्लिक करते आणि ही भाजी रेडी आहे. करून बघा, तुम्हाला निश्चितच आवडेल. थँक्यू. जर आवडलं असेल लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण, फॅमिली मेंबर्स फ्रेंड्सला पण सांगा सबस्क्राईब करा. थँक्यू.